नमस्कार मंडळी, मी प्रणय निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण पुन्हा एकदा वसई विहारमधले हिडन प्लेसेस कव्हर करतोय। तर तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता, एका साईडला पूर्ण खोल दरी आणि खतरनाक व्ह्यू, आणि एका साईडला हा सुंदर वॉटरफॉल। या वॉटरफॉलचं नाव आहे लाल ठाणे वॉटरफॉल, आणि याला तांडुलवाडी वॉटरफॉल म्हणूनही ओळखलं जातं। तर हाच वॉटरफॉल आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। जास्तीत जास्त फक्त वसई विहारमधल्या लोकल लोकांनाच हा वॉटरफॉल माहिती आहे। मुंबई पुण्यावरून लोक इकडे नाही आहेत, तर इकडे क्राऊड फ्री वॉटरफॉल सुद्धा तुम्ही याला बोलू शकता। तर आता आपण जवळून हा पूर्ण वॉटरफॉल एक्सप्लोर करूया। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वसई विहारमधले हिडन प्लेसेस खूप सारे वॉटरफॉल तुम्ही आपल्या चॅनलवर टाकले, तर तेही बघायला विसरू नका। तर चला, सगळ्यात पहिलं जाणून घेऊया इकडे यायचं कसं। तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने इकडे येत आहे तर गुगल मॅपवर तांदुळवाडी वॉटरफॉल सफाळे टाका, तुम्हाला रस्ता मिळून जाईल। तुम्ही बाय ट्रेन येत आहे तर पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशन गाठा, तिकडून डहाणूच्या ट्रेनमध्ये बसा आणि पहिलं स्टेशन सफाळेला उतरून जा। तिकडून इको लागलेले असतात, तर 30 रुपये पर सीटमध्ये तुम्हाला गावापर्यंत सोडलं जातं। इकडे येणं तसं फार सोपं आहे, तर इकडे कोणीही येऊ शकतो। आपल्याला इथे काका भेटलेत, ते आपल्याला लोकल ट्रान्सपोर्टने इकडे कसं यायचं ते सांगतील। हॅलो, आम्ही इकडे सफाळ्याचे आहे। इकडे ना आपला झरणा चांगला आहे, खूप मौज मस्ती आहे, तुम्ही इकडे येऊन बघा। हा, आणि आपल्याला बघा दादा भेटले, एकदम मस्त आहे, मौज मस्ती। जेवण घेऊन ये आणि आपला खूप आनंद घ्या झरणाच्या। इकडे यायचं, इकडे यायचं आपल्या सफाळ्यामध्ये। सफाळा उतरून तांदूळवाडी इको पकडायचे, 30 रुपये भेटतात, 30 रुपये तिकीट किराया। इकडे यायचे, नंतर आपला रस्ता सरळ आहे, फक्त 10 मिनिटाचा ट्रॅक आहे। हो, 10 मिनिटचा ट्रॅक आहे बस। सगळ्यांनी या, जय वेंदी करतात, शिव शिव गंभू। जेव्हा तुम्ही आपल्या पर्सनल व्हेकलने इथपर्यंत येता तेव्हा तुम्हाला एक वाट दिसेल, गावकऱ्यांनी बनवलेली सुंदर वाट आहे। त्या वाटेतून आपली पर्सनल व्हेकल आत जाऊ शकते। तर तिकडे जेव्हा मेन रोडने येतात तेव्हा तुम्हाला ही वाट दिसेल, तिथूनच आपल्याला आत जायचं। आणि ही एक वाट धबधब्याकडे पण जाते आणि किल्ल्याकडेही तिथूनच वाट जाते। तर आता आपण सध्या आपल्याला लेट झाला आहे, तर त्याच्यामुळे आता आपण फक्त धबधबा एक्सप्लोर करणार आहे। किल्ला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करू। तर चला, आता आपण जाऊया। ह्या अशा वाटा गावकऱ्यांनी बनवल्या आहेत, तर ह्याच्यावरनं चालत चालत जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता। आणि ह्या लोकेशनपर्यंत तुम्ही तुमचं पर्सनल व्हेकल आणू शकता। त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर असं झाड पडलं आहे, तर इथपर्यंतच तुम्ही तुमची गाडी आणू शकता। ह्याच्या पुढून आपली पायी वाट चालू होईल। तर आता आपण ती कंटिन्यू करूया, आणि किती वेळ लागतो इथून तिथपर्यंत पोहोचायला ते पण आता बघूया। आता फोटो मजा मस्ती करत आपण तिकडे पोहोचूया। तर चला, आपण असं चालत चालत चाललोय, आणि तुम्ही वरती बघितलात तर हा तांदुळवाडी फोर्ट त्याच्याच बॅकग्राऊंडला दिसतोय। त्याच्याच खाली ही पायवाट आहे। या पायवाटेवरनं चालत आपल्याला वॉटरफॉलसाठी जायचं आहे। गावकऱ्यांनी एकदम चांगलं काम केलंय की पूर्ण प्रॉपर वाटा बनवल्यात। आणि ह्या पायवाटेमुळे इकडे येण्याचा आनंद दुप्पट होऊन जातो। पाहायलाही त्रास नाही होत। आता ही पायवाट संपणार आहे, आणि ह्याच्या पुढे लगेचच एका मिनिटात पायवाट संपली, आणि आता नॉर्मल आपलं जे असते म्हणजे एकाच ट्रेकमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला भेटणार आहे। तर या, गाडी जिथे आपण पार्क केली तिथून वॉकिंग फक्त 2 ते 3 मिनिटात आपल्याला लागतो तो लाल ठाणे वॉटरफॉल। त्याच्यामुळे यायला अगदी सोपा असणारा लाल ठाणे वॉटरफॉल आता आपण जवळून एक्सप्लोर करूया। चला, इकडे येऊन तुम्ही डुबाल अशी जागा कुठेही नाहीये, तर फॅमिलीसोबत तुम्ही इकडे येऊ शकता। आता आपण वॉटरफॉलच्या थोडं वरतून व्ह्यू बघायला चाललोय।
पण जर तुम्हाला अनुभव नसेल तर वरती नका येऊ, कारण की हे बघा पूर्ण निसरड्या वाट आहे आणि कधी तुमचा पाय स्लिप होऊ शकतो. तर खालतूनच निसर्गाची मजा घ्या. मी वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण आता वरती आलोय आणि हा वरतून दिसणारा व्ह्यू बघा तुम्ही. वॉटरफॉल आणि हा त्याच्या समोरचं सुंदर दृश्य. डोळ्याने ह्याच्याहून लाख पट सुंदर मला इथून दिसतंय. तर तुम्ही कधी प्लॅन करताय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारे आपला लाल ठाणे वॉटरफॉल कंप्लीट झालेला आहे आणि पावसालाही सुंदर सुरुवात झाली आहे. आणि तर असा होता हा वॉटरफॉल जिथे आम्ही जीवाची मजा केली आहे. आणि आता आपण घरी प्रस्थान करतोय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर या माझ्या इंस्टा हँडलवर DM करून विचारू शकता किंवा यूट्यूबवरही कमेंट करू शकता. तर भेटूया एका नवीन व्हिडिओत. तेपर्यंत हसत राहा, जगत राहा, महाराजांच्या विचारांवर चालत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.